पूर्णपणे ध्यानात एका सेकंदात केले. प्रमिलाला वेगाने तिला ध्यान लागले. तो वेग पाहून काहीतरी घोटाळा झालेला आहे स्वामीजींच्या लक्षात आले. एखादी व्यक्ती जेव्हा श्री स्वामीजींसमोर ध्यानाला बसत असे तेव्हा श्री स्वामीजी त्यांच्या सूक्ष्म देहाकडे लक्ष ठेवीत असत. पण येथे त्यांना अजब प्रकार दिसला. असा प्रकार त्यांनी कधीही पाहिला नव्हता. कारण प्रमिलाच्या स्थूल देहातून सूक्ष्म देहच गायब झाला होता. ज्या वेळेला त्यांनी पाहिलं की प्रमिला प्रगाढ ध्यानामध्ये गेलेली आहे त्यावेळेला प्रमिलाच्या स्थूल देहातून सूक्ष्म देह गायब झालेला होता. तो कुठेतरी निघून गेला होता. त्याला शोधणे अतिशय कठीण होते. सामान्य भाषेत याला मृत्यू असे म्हणतात. प्रमिलाचा श्वासोच्छ्वास पूर्णपणे बंद झाला होता. नाडीचे ठोकेही बंद झाले होते. अशा परिस्थितीमध्ये काय करावे हे स्वामीजींना पण सुचत नव्हते. मन एकाग्र होत नव्हते श्री समोरच्या साधकाची अवस्था बघून. त्यामुळे एकाग्र मनाने प्रार्थना करून देवतांची मदत घेणेही शक्य नव्हते. अर्धा पाऊण तास असाच गेला. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत ध्यानस्थ व्यक्तीच्या डोक्यावर बर्फ ठेवतात. श्री स्वामीजी जंगलातील झोपडीत राहत असल्या कारणाने त्यांच्याजवळ बर्फ नव्हता, परंतु खूप गार पाणी होते. त्यांनी गार पाण्याची धार तिच्या ब्रह्मरंध्रावर धरली, परंतु काहीही उपयोग झाला नाही. सुमारे 45 मिनिटे बासरी वाजवली तरी काही उपयोग झाला नाही. श्री स्वामीजींना आता काय करावे सुचेना. शेवटी त्यांनी डोळे मिटले व परमेश्वराची आर्ततेने प्रार्थना केली. तेव्हा त्यांना त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर मंत्राचा कागद दिसू लागला. स्वामीजींना तो प्रार्थनेमध्ये तो कागद दिसला. श्री स्वामीजींनी डोळे उघडले. प्रमिलाच्या चिमटीमध्ये मंत्राचा कागद त्यांना दिसला. हा कागद काढल्यानंतर प्रमिलाचे ध्यान उतरेल, म्हणजेच प्रमिलाचा सूक्ष्म देह जो शरीर सोडून गेलेला आहे व कोठेतरी अडकला आहे तो परत येईल असा आत्मविश्वास त्यांना वाटू लागला. प्रमिलाचा देह लाकडाप्रमाणे कडक व जमिनीत रुतलेल्या दगडाप्रमाणे स्थिर झालेला होता. कागदाचा तुकडा न फाटता लगदपणे चिमटीतून काढणे आवश्यक होते. सुरुवातीला त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु ती चिमूट त्यांना सैल करता आली नाही. शेवटी त्यांनी ईश्वराची प्रार्थना केली. दोन्ही हातांनी प्रयत्न करूनही न उघडणारी चिमूट प्रार्थना केल्यावर उघडली. चिमूट उघडताच कागदाचा तुकडा खाली पडला व एखाद्या झाडावरून ज्याप्रमाणे फळ खाली पडावे त्याप्रमाणे प्रमिला आपल्या देहात परत आली. श्री स्वामीजींनी तत्काळ तिला पाणी पिण्यास दिले. ती 2-3 ग्लास पाणी प्यायली. श्री स्वामीजींनी प्रमोदला चहा घेऊन येण्यास सांगितले. एक मोठा कप भरून चहा पिल्यावर ती या विश्वात परत आली व आपला अनुभव सांगू लागली. तिने सांगितलं आता कशामुळं काय झालं ते. कागदाच्या त्या एवढ्याशा चिटोऱ्यावरील मंत्राची ती 4-5 अक्षरे वाचताच बुलेटच्या वेगाने ती हिमालयातील एका विशाल गुहेत जाऊन पोहोचली. बघा, बुलेटच्या वेगाने म्हणजे बंदुकीची गोळी ज्या वेगाने जाती ना त्या वेगाने ती हिमालयातील एका विशाल गुहेत एका सेकंदात जाऊन ती हिमालयात पोहोचली होती. एवढी ती ताकद त्या मंत्राच्या 4-5 अक्षरांमध्ये होती. शब्द पण नव्हे, अक्षरे. 4-5 अक्षरांमध्ये इतकी ताकद होती की ती एका सेकंदात हिमालयात पोहोचली. प्रमिलाच्या समोर 60-70 फूट उंचीचे एक विशालकाय ऋषी बसलेले होते. किती? 60-70 फूट उंचीचे. त्यांच्याकडे पाहताना मान खूप उंच करून पाहावे लागत होते. त्यांनी विचारले, तू तो मंत्र का वाचलास? असे मंत्र सामान्य लोकांनी वाचायचे नसतात. तो मंत्र वाचल्या कारणाने तू येथे येऊन पोहोचली आहेस. एकदा येथे आल्यानंतर परत जाता येत नाही, तेव्हा तुला आता परत जाता येणार नाही. हा मंत्र इतका गहन व गुप्त आहे की मी स्वतः या मंत्राचा 11,000 वर्षे जप केला आहे. म्हणजे त्या ऋषींनी या मंत्राचा 11,000 वर्षे जप केलेला होता. म्हणजे त्या ऋषींचं वय किती असेल बघा. 11,000 वर्षे जप करण्यामध्ये त्यांचं, म्हणून तेव्हा ते साधक अवस्थेत पोहोचले होते. आणि या घटनेला लाखो वर्षे होऊन गेलेली आहेत.
अशा या गूढ व रहस्यमय मंत्राचे तो उच्चारण केल्याने येथे येऊन पोहोचली आहेस. गेल्या लाखो वर्षात येथे कोणीही मनुष्य आलेला नाही. म्हणजे या ऋषींचंही वय अनेक लाख वर्षे होतं. आणि ती प्रमिला कोणत्या आयामामध्ये हिमालयामध्ये गेली बघा, कोणत्या ऋषींच्या समोर, केवळ एका मंत्राच्या वाचनामुळे. पण ती मुळातच ध्यानी होती, त्यामुळे तो मंत्राचा प्रभाव तिच्यावरती जास्त पडला. मी खूप गयावया करू लागले, त्यांना विनवण्या व प्रार्थना करू लागले. असा किती वेळ गेला मग मला कळाले नाही. व अचानक बुलेटच्या वेगाने मी माझ्या देहात परत आले. प्रमिलाने आपला अनुभव सांगितला. या घटनेनंतर श्री स्वामीजींनी मंत्राचे रजिस्टर एका पेटीत ठेवण्यास सुरुवात केली. त्यांना जे मंत्र स्फुरत ते त्यांनी काय केलं, एका पेटीत ठेवायला सुरुवात केली. सर्व मंत्र लिहून पूर्ण झाल्यानंतर श्री स्वामीजींनी प्रार्थना केली, या मंत्राचा दुरुपयोग होऊ नये किंवा या मंत्रामुळे कोणाचे जीवन संकटात येऊ नये याची काळजी घेतली जावी. काय प्रार्थना केली त्यांनी? या मंत्राचा दुरुपयोग होऊ नये किंवा या मंत्रामुळे कोणाचे जीवन संकटात येऊ नये याची काळजी घेतली जावी. असे म्हणताच मंत्राचे रजिस्टर बंद पेटीतून अदृश्य झालं. तर रजिस्टरच बंद पेटीतून अदृश्य झालं, एवढ्या केवळ एका प्रार्थनेमुळे. अशी ही मंत्रशक्ती आहे. म्हणजे त्याचा जर आपण योग्य वापर केला तर योग्य आहे. परंतु मंत्र हे कोणीही आपल्याला गुरुनी दिल्याशिवाय म्हणू नयेत असं म्हटलं जातं. त्याला आज्ञा असावी लागते तरच ते मंत्र म्हणावेत. बरेच आपण इकडचं तिकडचं ऐकून मंत्रांचे जप करत बसतो, अनुष्ठान करत बसतो. परंतु ते योग्य मंत्र आपल्यासाठी योग्य आहेत का, आपण ते किती वेळ बोलले पाहिजे, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करून आपण ती मंत्र साधना केली पाहिजे. मंत्र साधना आहे चांगली, परंतु तो मंत्र त्या त्या व्यक्तीला सूट व्हावा लागतो. मग आता आपण अनेक प्रकारे तो मंत्र आपल्याला सूट होतोय का हे पूर्वी ध्यानात बघायचं, ध्यान करायचं, ध्यानामध्ये प्रश्न घ्यायचे, विचारायचं स्वतःला की हा मंत्र आपण घेऊ शकतो का, हा माझ्यासाठी योग्य आहे का. ध्यानातून त्याचं उत्तर काढू शकतो. आता आपण नवीन गोष्ट शिकलेलो आहोत पेंडुलम डाउजिंगची. त्याप्रमाणे सुद्धा आपण त्या पेंडुलमला प्रश्न विचारून ज्यांना कोणाला आहे शंका ते त्याच्यातून प्रश्नाचं उत्तर काढून आपण ते सुद्धा करू शकतो. आणि मग तो योग्य जर मंत्र असेल तरच म्हणू शकतो. तर अशीच एक निर्मला नावाची 2 वर्षाची मुलगी स्वामीजींकडे जायचे आहे असा हट्ट ती आपल्या आईकडे करत असत. बघा 2 वर्षाचंच बाळ ते, आणि ती म्हणायची मला स्वामीजींकडे जायचंय. तिला कडेवर घेऊन तिची आई 4 किलोमीटर चालत स्वामीजींकडे यायची. श्री स्वामीजी समोर आल्यावर मात्र निर्मला मान खाली घालत असे आणि डोळे मिटून घेत असे. छोटस बाळ ते. जायचं तर असायचं स्वामीजींना भेटायचे, परंतु आल्यानंतर मात्र ती त्यांच्याकडे पाहणार नाही, मान खाली घालणार, डोळे मिटणार. तिची आई कोकणी भाषेत स्वामीजींना सांगत असे, घरी ही सारखी स्वामीजींकडे चल असे म्हणते आणि इथं आले की तुमच्याकडे बघत नाही. तर याचं उत्तर पुढे मिळालेलं आहे. श्री स्वामीजी यावर काहीही बोलत नसत. ती मुलगी जेव्हा 10-11 वर्षाची झाली तेव्हा वनिता ताईने तिला प्रथम पाहिलं. ती कधीही स्वामीजींकडे पाहत नसे. मी तिला याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली, त्यांच्या देहात म्हणजे स्वामीजींच्या देहात असंख्य देवदेवता मला दिसतात. ते तेज मला सहन होत नाही म्हणून मी त्यांच्याकडे पाहत नाही. म्हणजे ते छोटं बाळ, म्हणजे लहान मुलं बघा, त्यांची चेतना किती जागृत असते लहान मुलांची. कारण त्यांचं अजून संसारामध्ये ते अडकलेले नसतात, त्यांना अजून मोहपाश बरेच आलेले नसतात. त्यामुळे त्या लहान मुलाला स्वामीजींमध्ये देवदेवता दिसत असतात आणि ते जे तेज आहे ते तिला सहन व्हायचं नाही म्हणून ती स्वामीजींकडे डोळे उघडून पाहत नसे. श्री स्वामीजी त्या अरण्यातील आपली तपस्या आटोपून नंतर नागार्जुन सागरला राहू लागले.
निर्मला लग्न होऊन आपल्या सासरी निघून गेली. निर्मला 40 वर्षाची होईपर्यंत उघड्या डोळ्यांनी स्वामीजींकडे पाहू शकत नसे. नंतर मात्र ती उघड्या डोळ्यांनी स्वामीजींकडे पाहू लागली. याविषयी बोलताना श्री स्वामीजी म्हणाले, एखाद्या स्तोत्राचे 45,000 पाठ केले असता ती देवता आपल्या देहात येऊन राहते. बघा, जर आपण 45,000 वेळा एखाद्या स्तोत्राचे पाठ केले तर ती देवता सिद्ध होते आणि ती देवता मानवी देहामध्ये येऊन राहते. तुम्ही अनेक देवतांच्या स्तोत्राचे पाठ करू शकता व देवतांची कृपा संपादन करू शकता. देवता शक्यतो सात्विक असावे. उग्र शक्तींच्या स्तोत्राचे पाठ करू नये. देवता पण अनेक प्रकारच्या आहेत. आपण पाहिले त्रिपुर सुंदरीमध्ये, ब्रह्मांड पुराणामध्ये देवी त्रिपुर सुंदरी बरोबर हजारो देवी देवता होत्या की ज्या तिला मदत करायला आलेल्या असतात. मग त्या देवतांचे पण प्रकार अनेक आहेत. त्याच्यामध्ये उग्र शक्तीच्या देवता सुद्धा असतात. तर आपण निवड करताना सात्विक देवतेची निवड ही केली पाहिजे. कारण जर उग्र शक्तीच्या स्तोत्राचे पाठ केले तर त्याचे अनुभव भयानक असतात. त्याने शरीरात तमोगुण वाढतात. प्रसंगी वेळही लागते. या जन्मी तसेच पुढच्या अनेक जन्मी पुढच्या तामसी शक्तींचे त्रास भोगावे लागतात. त्यामुळं सात्विक देवतेचीच स्तोत्र म्हणावे किंवा आराधना करावी. तर या ठिकाणीच मी असे वाचलं होतं की आता हे आपण देवतांचे स्तोत्र पठण करतो किंवा देवतांना प्रसन्न करून घेतो अनेक स्तोत्रांचं पठण करून. तर यावेळेला काय करतो, देवतांची कृपा संपादन करतो. म्हणजे ती देवता तुमच्या इच्छा पूर्ण करते. ज्या काही आपण काहीतरी इच्छित फल घेऊनच आपण तो स्तोत्र पठण केलेलं असतं इच्छा पूर्ण होण्यासाठी. देवताला प्रसन्न करून घेतलेलं असतं. म्हणजे होतं काय, आपण देवतेशी कनेक्ट होतो. त्या देवतेची प्रार्थना करून, पूजा अर्चा करून, आपला भाव तिच्या चरणी अर्पण करून, त्या देवतेला प्रसन्न करून आपण आपली इच्छा पूर्ण करून घेतो. देवता ती पूर्ण पण करते. पण इथं होतं काय की आपला भाव त्या एका देवतेच्या प्रती जागृत राहतो आणि एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी पण इच्छा पूर्ण व्हावी अशी मनामध्ये आपल्या कल्पना दुसरी जागृत होते. म्हणजे नवीन इच्छेची निर्मिती होते. म्हणजे आपल्या इच्छा संपत नाहीत. इच्छा ह्या संपल्या पाहिजेत किंवा कमी झाल्या पाहिजेत किंवा अनेक इच्छांच्या मोहामध्ये अडकलं नाही पाहिजे. परंतु देवतांचे आपल्याला एकदा कृपा संपादन करण्याची शक्ती प्राप्त झाली की आपल्या इच्छा वाढत राहतात, मोह वाढत राहतो आणि एक इच्छा पूर्ण झाली की आपण दुसऱ्या कामासाठी सुद्धा तोच प्रयोग करतो. म्हणजे इथं काय झालं, आपण अडकलो, त्या मोहामध्ये अडकलो. परंतु त्याच प्रकारे जर गुरूंना आपण जर गुरूंचं भजन केलं, पूजन केलं, प्रार्थना केली, ध्यान केलं गुरूंचं. आता दत्तगुरु हे सर्वश्रेष्ठ गुरु आहेत. तर हे त्यांचंच आपण हे पुस्तक वाचतोय. तर दत्तगुरु किंवा कोणतेही गुरूंचं आपण स्मरण केलं तर गुरूंना हे खूप मोठे अधिकार असतात. कारण आपण त्यांना गुरु मानलेलं असतं. ज्या वेळेला गुरु मानतो त्यावेळेला ते सर्व आपल्या शिष्याचं सर्व कल्याण इच्छितात. मग आपलं सर्व कल्याण कशामध्ये आहे हे आपल्यापेक्षा आपल्या गुरूंना जास्त माहीत असतं. केवळ एखादी इच्छा पूर्ण झाली म्हणजेच त्या शिष्याचं कल्याण झालं असं नव्हे, तर त्या शिष्याला ज्या काही अनेक अडीअडचणी येत आहेत तर त्या संपून त्या शिष्याच्या सर्व इच्छाच नष्ट झाल्या पाहिजे अशी गुरूंची इच्छा असते. गुरूंना काय वाटतं की माझ्या शिष्यानं कोणत्या इच्छेमध्येच अडकू नये. त्यामुळे त्यानं भरभर त्याची स्वतःची प्रगती, आध्यात्मिक प्रगती, सर्व प्रकारची प्रगती करून घ्यावी. म्हणून देवतांपेक्षा आपण गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुढे जावं असं मला इथं नमूद करावं वाटतं. तर हे जे मंत्रांचं जे रजिस्टर स्वामीजींनी केलेलं होतं सुरुवातीला, प्रार्थना केल्यानंतर ते मंत्रांचं रजिस्टर अदृश्य झालं असं आपण ऐकलं, मागं वाचलं. तर ते कुठं गेलं मग? म्हणजे जर प्रार्थना करून ते रजिस्टर अदृश्य झालं तर ते रजिस्टर गेलं कुठं?
असं स्वामीजींना मी विचारलं. तेव्हा स्वामीजी म्हणाले, पृथ्वी तलावर अनेक गुप्त आश्रम आहेत. या गुप्त आश्रमांमध्ये मोठमोठी ग्रंथालय आहेत. त्यातील एखाद्या आश्रमामध्ये हे रजिस्टर गेले असणार. योग्य साधकांना त्यातील मंत्र आपोआप प्राप्त होतात. बघा, आपल्याला त्यासाठी हे त्रेधा रिपीट करण्याची काहीही आवश्यकता नसती. ज्या वेळेला आपली साधना योग्य दिशेने चालते, आपण त्या साधक अवस्थेत येतो, त्यावेळेला योग्य साधकाला ते मंत्र आपोआप प्राप्त होतात. या गुप्ताश्रमांमध्ये शेकडो वर्षापासून साधना करणारे साधक राहतात. योग योगिनी राहतात. त्यांचे देह चिरंजीव असतात. ईश्वराच्या कृपेने अशा आश्रमात प्रवेश मिळतो. बघा, त्या आश्रमांमध्ये केवढं ज्ञान असेल ना, केवढं मोठं ग्रंथालय असेल ते, मोठमोठे ग्रंथालय, की हा जो एक मंत्र आपण पाहिला फक्त 4-5 अक्षरांचा, अशा अनेक मंत्रांचं तिथं संकलन केलेलं ते ग्रंथालय केवढं भव्य असेल, केवढे त्याची महती असेल, केवढं ज्ञान असेल त्या ग्रंथालयामध्ये. तर अशा आश्रमामध्ये, अशा गुप्त आश्रमांमध्ये शेकडो वर्षांपासून साधना करणारे साधक राहतात. योग योगिनी राहतात. त्यांचे देह चिरंजीव असतात. ईश्वरांच्या कृपेनेच अशा आश्रमात प्रवेश मिळतो व दुर्लभ अशा महान योग्यांचे दर्शन होते. विविध प्रकारच्या मंत्रांची तेथे अनुष्ठाने केली जातात. तेथील काही योगी नित्यसिद्ध आहेत. जसे की हे स्वामी, आपले जे स्वामी आहेत, स्वामी दत्तावधूत, हे नित्यसिद्ध आहेत. येथील काही योगी नित्यसिद्ध आहेत, काही साधना सिद्ध, तर काही कृपासिद्ध आहेत या आश्रमामध्ये. तर आपण नित्यसिद्ध, साधना सिद्ध आणि कृपासिद्ध या तिन्ही मधला फरक जो आपल्याला सांगितलेला आहे दत्तावधूतांनी, तो आता आपण वाचूया. या स्वामीजींनी दत्त दुर्गा संवादाचं पण एक पुस्तक काढलेलं आहे आणि या पुस्तकातीलच हा पुढचे 4 प्रश्न आहेत ते घेतलेले आहेत यासाठी, की नित्यसिद्ध, साधना सिद्ध आणि कृपासिद्ध म्हणजे काय. तर श्री दुर्गा विचारतात, नित्यसिद्ध म्हणजे काय. तर श्री दत्त त्यांना उत्तर देतात, नित्यसिद्धांना व्यवहारी भाषेत परमेश्वर म्हटले जाते. नित्यसिद्ध म्हणजे कोण? परमेश्वरच. सृष्टीच्या आरंभापासून हे ईश्वरच असतात. कुठल्याही कारणासाठी हे पृथ्वी लोकावर किंवा अन्य कुठल्याही लोकावर अवतार धारण करत नाहीत. ते काही वेगवेगळे अवतार धारण करत नाहीत. तर सृष्टीच्या आरंभापासून ते ईश्वरच असतात किंवा त्यांचे वेगवेगळे जन्म होत नाहीत. पृथ्वी लोकावर किंवा अन्य कुठल्याही लोकावर अवतार धारण करत नाहीत. त्यांचे देह महाशून्यमय, चैतन्यमय व परमशक्तिमय असतात. सर्वव्यापी आणि परमज्ञानी असतात. त्यांच्या चैतन्यमय देहामध्ये सूक्ष्म देह व कारण देहच नसतो. बघा, हे जे नित्यसिद्ध असतात ना, की जे स्वतः परमेश्वरच असतात, त्यांच्या चैतन्यमय देहामध्ये सूक्ष्म देह आणि कारण देहच नसतो, कारण त्याचा लय झालेला असतो, कारण ते स्वतः चैतन्य स्वरूप परमेश्वर असतात. तसेच महाकारण देह सुद्धा नसतो. हे सर्व चैतन्यमय असतात. एक असले तरी असंख्य असतात व असंख्य असले तरी एक असतात. यांनाच आपण परमेश्वर म्हणतो. हे देव देवतांना निर्माण कर, हे स्वतःच देव देवतांना निर्माण करतात. महाकारण देह, कारण देह, सूक्ष्म देह व स्थूल देह या सर्व गोष्टी हेच निर्माण करतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हेच निर्माण करतात. किंबहुना विश्वाच्या खेळाची सुरुवात यांनीच केली आहे. ज्याला आपण चांगले म्हणतो ते यांनीच निर्माण केले आहे. ज्याला आपण प्रकाश म्हणतो तोही यांनीच निर्माण केला आहे. बिंदू रूपेण महाकारण देह रूपाने हेच सर्व मानवाच्या शरीरात वास्तव्य करून राहतात. ज्याला आत्म्याचा प्रकाश म्हणतो ते हेच असतात. ज्याला आत्मज्ञान म्हणतो ते हेच असतात. पृथ्वीवर येणारे सर्व ज्ञान व विज्ञान यांच्याकडून येत असते. कृपा, आभा
प्रेम, तेजस्विता, करुणा या सर्व गोष्टी यांच्याकडूनच पृथ्वी तलावर येत असतात. शांती, समाधान, आनंद इत्यादी सद्गुणही त्यांच्या कृपेनेच प्राप्त होत असतात. त्यांच्या अस्तित्वामुळेच विश्व श्वास घेत असते, असे हे नित्यसिद्धांचं वर्णन केलेलं आहे. तर आता दुर्गा विचारतात, साधना सिद्ध आणि कृपा सिद्ध म्हणजे काय? तर श्री दत्त उत्तर देतात, जो साधना करून सिद्ध होतो त्याला साधना सिद्ध म्हणतात व गुरूंच्या कृपेने जो सिद्ध होतो त्याला कृपा सिद्ध म्हणतात. सिद्ध होणे म्हणजे परम चैतन्याशी एकरूप होणे. आपले अनेक प्रकारचे ध्यान मॅडमने घेतलेले आहेत बघा. परम चैतन्याशी एकरूप होणारे जे ध्यान प्रकार आहेत ते मॅडमने बरेच या प्रकारावरती घेतलेले आहेत. चैतन्यमय होणे, मनाचे अस्तित्व नष्ट करणे, मन उन्मन करणे म्हणजेच सिद्ध होणे. मग आता आपल्याला हे समजत नाही की सिद्ध होणे म्हणजे काय, परम चैतन्याचे एकरूप होणे म्हणजे काय, किंवा चैतन्यमय होणे म्हणजे काय. तर हे ध्यानाच्या माध्यमातून मॅडमने आपल्याकडून वेळोवेळी हे प्रयोग करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये अफर्मेशन देऊन आपल्याला त्या भावभावनेपर्यंत, त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ध्यान प्रकार तयार केलेले आहेत. हे आपल्याला ज्या वेळेला आपण अशी वेगळी पुस्तकं वाचतो त्यावेळेला लक्षात येतं. आता इथं प्रश्नच विचारलेले आहेत की सिद्ध म्हणजे काय. आता आपण तर नित्यसिद्ध हे परमेश्वरच असतात, परंतु ज्यांना साधना सिद्ध आणि कृपा सिद्ध व्हायचे तर त्यांनी कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे हे आपल्याला पडलेला प्रश्न असतो आणि त्याची उत्तरही आपल्या सर्वसामान्यांना समजत नाही. परंतु आपल्या समोर अनेक ग्रंथांमधलं जे काही सार आहे ते मॅडमनी आपल्या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये तुडुंब भरून त्याचा वापर केलेला आहे. हे आपल्याला ज्या वेळेला एखादं पुस्तक वाचतो त्यावेळेला त्यातला गर्भित अर्थ ज्या वेळेला लक्षात येतो त्यावेळेला लक्षात येतं की मॅडमनी आपल्याला किती किती प्रकारचं ग्रंथांमधलं सार काढून ते कोर्सेस तयार केलेले आहेत आणि त्याचं किती महत्व आहे हे आपल्याला ही अशी पुस्तक वाचल्यावर समजतं. कारण बघा ना, इथं काय लिहिलंय, सिद्ध होणे म्हणजे परम चैतन्याशी एकरूप होणे. मग आता हे परम चैतन्याशी एकरूप होणाऱ्या अफर्मेशन कितीतरी आपल्याला ध्यान प्रकारांमध्ये मॅडमने दिलेले आहेत. मग हे सिद्ध होण्यासाठी दिलेले आहेत. आपल्या सर्व साधकांना सिद्ध होण्यासाठी या अफर्मेशन दिलेले आहेत. मग त्या अफर्मेशनसाठी त्या भावनेमध्ये जाणं, आपण ते मनापासून करणं, त्याच्या अफर्मेशनशी एकरूप होणं हे फार गरजेचं आहे. हे असं पुस्तक वाचताना नंतर आपल्याला लक्षात येतं. तर चैतन्यमय होणे, मनाचे अस्तित्व नष्ट करणे, मन उन्मन करणे म्हणजेच सिद्ध होणे. तर पुढे दुर्गा विचारतात, एखाद्या सामान्य माणसाला जर ईश्वर स्वरूप अशी सिद्धावस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याने काय करावे? तर दत्त उत्तर देतात, ही गोष्ट खूप कठीण आहे. या मार्गामध्ये अगदी पावलोपावली आपले प्रारब्धच आपल्या आड येत असते. बघा, प्रारब्धाचा बऱ्याच आपण जे आतापर्यंत जे ऐकलेलं आहे, जे काही पुराण असतील, इतर अवांतर वाचन असेल तर त्याच्यामध्ये प्रारब्ध ही गोष्ट बऱ्याच वेळेला ऐकायला आलेली आहे. किंवा पूर्वज, आपले पूर्वज आणि प्रारब्ध ह्या दोन गोष्टी आपल्या अडथळा आणतात आपल्या प्रगतीमध्ये. तर त्यासाठी या जन्मामध्येच आपण फार सावध राहून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर हे प्रारब्धच आपल्या पावलोपावली आड येत असते. खूप खूप सेवा करून आपले प्रारब्ध शुद्ध करावे लागते. आपल्या पूर्वजांचेही प्रारब्ध शुद्ध करावे लागते. बघा, हे आलंच पुढं, आपल्या पूर्वजांचेही प्रारब्ध शुद्ध करावे लागते. यासाठी खूप कष्ट करावे लागतात. कशासाठी? तर ईश्वर स्वरूप जर आपल्याला सिद्धावस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर प्रारब्ध शुद्ध झाले की पुढील मार्ग सोपा होतो. सत्पुरुष वेगवेगळ्या मार्गाने परीक्षा घेतात. भक्त नीट तयार झाला का ते पाहतात, मग पुढील साधना कशा करायच्या ते शिकवतात. या कलियुगामध्ये कांद्यासारखे गुरूंचे पीक आलेले आहे, पण खरा सत्पुरुष सापडणे दुर्मिळ आहे. समाजाला चुकीची दिशा दाखवली जात आहे, परंतु अशा प्रकारे समाजाला चुकीची दिशा दाखवणाऱ्या लोकांना मृत्यूनंतर प्रचंड शिक्षांना तोंड द्यावे लागते. तेथे पश्चाताप करण्यास सुद्धा वाव नसतो.
मग या दुर्गा विचारतात, मग मी कशा प्रकारे साधना करू? तर श्री दत्त सांगतात, अध्यात्मातील बऱ्याचशा अवस्था स्टेजेस तुम्ही पार केलेले आहेत. म्हणजे ह्या ज्या ओम वनिता ओम आहेत, या देवता स्वरूपच आहेत. त्यांनी इतकी साधना केलेली आहे, इतकी आध्यात्मिक उच्च अवस्था प्राप्त केलेली आहे की स्वतः श्री स्वामी दत्तावधूत सांगतात की तुम्ही अध्यात्मातील बऱ्याचशा अवस्था तुम्ही पार केलेल्या आहेत. तुम्ही आता काही करायचे शिल्लक राहिले नाही. तरी पण तुमच्या माहितीकरिता काही गूढ गोष्टी सांगतो. या पुस्तकाचं हेच महत्व आहे की याच्यामध्ये गूढ आणि अनेक रहस्यमय गोष्टी आलेल्या आहेत की ज्या तुम्हाला इतरत्र कोठेही ऐकायला वाचायला मिळणार नाहीत. तर अशीच गूढ गोष्ट यांनी सांगितलेली आहे की म्हणजे एवढी उच्च अवस्था प्राप्त केल्यानंतर सुद्धा साधना काय करावी असा प्रश्न पडतो. त्यावेळेला त्या साध्वीला असं उत्तर देतात की सदैव शून्य स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. त्यांना काय वेगळी साधना दिली का त्यांनी? काही तपश्चर्या करायला सांगितलं का? नाही. काय सांगितलं? सदैव शून्य स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. शून्याचेच चिंतन करा. म्हणजे महाशून्यात प्रवेश होईल व महाशून्यामध्ये कायमचे कसे राहायचे ते पुढे आपोआप कळून येईल. म्हणजे ध्यान साधना करून सतत शून्य स्थितीमध्ये म्हणजे सुरुवातही नाही आणि शेवटही नाही, तर शून्य स्थितीमध्ये राहून म्हणजे कोणतेही विचार, पूर्ण विचारांची निर्विचारता करून शून्य स्थितीमध्ये राहायचं. म्हणजेच आपला महाशून्यामध्ये प्रवेश होईल. ईश्वर हा नामरूपातीत शब्दातीत असा महाशून्य आहे. नामरूपातीत म्हणजे नामाच्या अतीत म्हणजे पलीकडचा, म्हणजे नाम आणि रूपाच्या पलीकडचा ईश्वर आहे. शब्दातीत म्हणजे शब्दांच्या सुद्धा पलीकडचा ईश्वर आहे. आणि असा शब्दातीत असा महाशून्य असा हा ईश्वर आहे. शब्दाचा आधार घेऊन पुढे जायचे असते. आधार फक्त शब्दाचा घ्यायचा, नंतर शब्द वापरायचेत का? म्हणजे स्वामीजींनी यापूर्वी मंत्रजपाचं पण महत्व आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर स्तोत्र पठणाचं सुद्धा महत्व या प्रकरणामध्ये आलेलं आहे पाठीमागं. हे 45,000 जर तुम्ही एखाद्या स्तोत्राचं पठण केलं तर तुम्ही त्या देवता तुमच्या शरीरामध्ये येतात. आणि मंत्र साधनेचं पण तुम्ही ऐकलेलं आहे की मंत्र साधना केली तर अतिशय उच्च अवस्था प्राप्त होते. परंतु त्याच्याही पुढचा इथं उल्लेख दिलेला आहे. आपण घेताना यातून काय घेतलं पाहिजे? मंत्रजप करणं घ्यायचंय का स्तोत्र पठण घ्यायचे का महाशून्य अवस्था घ्यायची? हे आपल्या आपल्या प्रत्येकाच्या चेतनेवर ऊर्जेवर अवलंबून आहे. प्रत्येकाला जे आवडेल तो अर्थ घेऊन प्रत्येकानं त्याचा वापर करायचा आहे. तर या महाशून्य अवस्था ही जी आहे ते इथं काय लिहिलंय की शब्दाचा आधार घेऊन पुढे जायचे. म्हणजे सुरुवातीला जप असेल, मंत्र असेल, नामसाधना असेल, ही सुरुवातीला करायची. तर या शब्दाचा आधार घेऊन पुढे जायचे. परंतु त्यानंतरची पण पुढे काही अवस्था असते ना, हे आपल्याला समजत नाही. आपण काय करत बसतो? जप एके जप करत बसतो, नाम एके नाम करत बसतो, स्तोत्र एके स्तोत्र करत बसतो. परंतु याच्या पुढे काय स्टेप आहे ते आपल्याला समजत नाही. तर तो इथं असा उलगडा त्यांनी केलेला आहे की शून्य अवस्थेमध्ये राहणे, तटस्थ राहणे. तर या शब्दांचा आधार घेऊन जपजाप केल्यानंतर आपल्याला पुढची पायरी ही घेता आलीच पाहिजे. तिथंच अडकून राहणं चुकीचं आहे. शून्य स्थिती प्राप्त करून घ्यायची असते. या सर्व गोष्टी कुंडलिनी व षटचक्राच्या पलीकडील आहेत. कोणत्या गोष्टी? शून्य अवस्थेत राहण्याच्या. कारण ही अवस्था धारण करणं जास्त वेळ जमत नाही. थोडा वेळ आपण ध्यानाच्या ज्या वेळेला आपण ध्यान मॅडम घेतात, आता या शून्य स्थितीमधलं सुद्धा ध्यान मॅडमने घेतलेलं आहे. शून्य मी, शांत मी, बुद्ध मी, हे जे ध्यानाचे प्रकार मानवी चेतनेच्या पलीकडचे घेतलेले आहेत त्या कोर्समध्ये, याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. बघा मॅडमचं किती बारीक वाचन आहे आणि त्या
नुसतं वाचन नाहीये, तर वाचलेल्या गोष्टी आपल्या साधकांना मी किती योग्य प्रकारे देईन याचा अतिशय तळमळीनं त्यांनी विचार करून प्रत्येक कोर्समध्ये अतिशय गूढ रहस्यात्मक ज्ञान भरून त्यांनी ते कोर्स तयार केलेले आहे. कुंडलिनी व षटचक्राच्या पलीकडचे हे ज्ञान आहे. गुरु कृपेनेच एक एक रहस्य आपोआप प्रकट होऊ लागतात. कुंडलिनी, चक्रे, सहस्राचक्र हा सर्व प्रवास पूर्ण केल्यानंतर योगाचा रहस्यमय भाग सुरू होतो. बघा, आपण अजून इथपर्यंत सुद्धा अजून टच पण केलेलं नाहीये किंवा काही जण निघालेले आहेत त्या मार्गाने. कुंडलिनी, चक्रे, सहस्राचक्र हा सर्व प्रवास पूर्ण केल्यानंतर योगाचा रहस्यमय भाग सुरू होतो. मग याच्या पुढचा जो भाग आहे तो योगाचा आणि रहस्यमय आहे. आणि या रहस्यमय भागातच शब्दापलीकडील ज्ञान होऊ लागते. तर इथं ज्ञानेश्वरांची एक ओवी दिलेली आहे स्वामी दत्तावतांनी. हे शब्दैवीन संवादीजे इंद्रियाणेणता भोगीजे बोलादी झोंबीजे प्रमेयासी. हे ज्ञानेश्वरांची जी ओवी आहे याच्यामध्ये शब्दैवीन संवाद म्हणजे आपण शब्द न बोलता सुद्धा आपल्या मनात काय आहे ही भावना एकमेकांना समजू लागते. केवळ शब्दच नाही तर अनेक प्रकारचे ज्ञान आपल्याला सहजासहजी जे काही ब्रह्मांडामध्ये जे ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतं. कधी? या सर्व अवस्था आपण हा प्रवास सगळा पूर्ण केल्यानंतर. तर आपण थांबूया का? 5:30 झाले. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता या प्रकरणाबाबत. हा मॅडम, खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप सुंदर सांगितलं मॅडम, तुम्ही. खणखणीत तुमचे स्पष्ट सर्वांचे खूप आवाजात तुम्ही धन्यवाद. सांगता आणि छान सांगितलं. तर कोणाला काही शंका असेल तर विचारा. अनुजा मॅम ती मॅडम, ओवी सांगा ना परत. हा, ही शेवटची ओवी जी आहे ज्ञानेश्वरी मधली आहे. हे शब्दैवीन संवादीजे इंद्रियाणेणता भोगीजे बोलादी झोंबीजे प्रमेयासी. म्हणजे शब्दैवीन संवाद, शब्द न बोलता सुद्धा आपण एकमेकांशी संवाद करू शकतो. इंद्रिया नेणता भोगीचे म्हणजे इंद्रियाने न भोगता सुद्धा त्या इंद्रियाला त्याचा आनंद घेता येऊ शकतो. आणि बोला आधी झोंबीचे म्हणजे बोलण्यापूर्वीच एखादी गोष्ट ती आपल्याला समजू शकते, असा थोडक्यात इथं अर्थ आहे. पण हे केव्हा होत हे हे? हे यापूर्वीच आलेले आहे ना की ही शून्य अवस्था जी दुर्गांना शून्य अवस्थेत. सांगितलेली आहे. तर ही शून्य अवस्थेमध्ये सतत आपण राहण्याचा प्रयत्न करू. तसेच कुंडलिनी व षटचक्रांच्या पलीकडचा आपण प्रवास करू त्यावेळेला या सगळ्या अवस्था आपल्याला प्राप्त होणार बघा, आहेत. हे महत्वाचं आहे. कुंडलिनी आणि षटचक्रा पार केल्यानंतर ऍक्च्युअली एक एक चक्र जसं आपलं हे व्हायला लागतं ना बॅलन्सिंग, आपोआप ज्ञान येतं. आणि खूप सुंदर दत्तावधूतांनी या अंकात आता जे मॅडमनी वाचलंय आणि मी जे वाचतेय ट्रान्समिशन विथ स्टारसीड, तर त्याच्यामध्ये असंच सगळं कळतंय की ज्ञान हे जे कसं आहे आपोआप येतं. मी तुम्हाला काल म्हंटल, ज्ञान आपोआप येतं, हवेतनं पण येतं. आणि तसंच माझ्या बाबतीत झालेलं आहे. मी काही वाचन फारसं केलेलं नाही. आता हे दत्तावधूतांची सुद्धा एवढी पुस्तक आहेत, मी फक्त 2-3 चाळलेली आहेत, पूर्ण असं वाचलेलं नाहीये. तर हे दत्तावधूतांनी आज जे सुरुवातीला मॅडमनी वाचलंय ना, तेच मी ट्रान्समिशन विथ स्टारसीड मध्ये वाचत होते. मला इतकं आश्चर्य वाटलं. प्रत्येक वेळेला असं वाटतं दत्तावधूतांनी हे लिहून ठेवलंय, दत्तावधूतांनी हे लिहून ठेवलंय, जे फॉरेन ऑथरची पुस्तक चॅनलिंग करून लिहितायत. फार अमेझिंग आहेत यांची पुस्तकं आणि बरीचशी आहेत. कोणाला आवडेल त्यांनी मला सांगा. एक एक पुस्तक घेऊन जरूर तुम्ही वाचा. आता दत्त दुर्गा संवाद हे पण पुस्तक मी मागच्या वेळेला दिलं होतं, कोणाला तरी वाचा म्हटलं होतं, पण त्यावेळेला ते कोणी घेतलेलं नाही. त्याच्यात तर खूप आध्यात्मिक ज्ञान आहे.
तर जरूर तुम्ही ही पुस्तकं वाचायला घ्या. आणि सुजाता मॅडम, हे पुस्तक घरात आल्यापासून काही जाणवलं का? ते सगळं लिहायचं आहे कार्यक्रम हो हो मॅडम, पण करताना काय काय नक्की. होत आहे ते, कारण ते होणार आहेच आहे. आणि आता मी अनुजा मॅडमना विनंती करते की अनुजा मॅडम रेकॉर्डिंग दुसरं सुरू करते. तर धन्यवाद सुजाता मॅडम तुमचे खूप.